दरम्यान भारतानं चिनाब नदीचं पाणी कालपासून अडवलंय। बगलीहार धरणाचं पाणी अडवल्यानं नदी पूर्णपणे सुकली आहे। नदी पात्रात पाणीच नाही आणि धरणाचं हे आज सकाळचं दृश्य आहे। पाकिस्तानला चिनाब नदीचं पाणी हे कालपासून बंद करण्यात आलंय। धरणात पाण्याची क्षमता आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। नदी पात्रात पाणीच नसल्यानं पाकिस्तानमधील पंजाब आणि सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई भासू शकते। भारतानं चिनाब नदीचं पाणी हे कालपासून अडवलंय। अगदी दुथडी भरून वाहणारी ही नदी आता कोरडी पडली आहे। बगलीहार धरणाचं पाणी अडवल्यामुळे नदी पूर्णपणे सुकून गेल्याचं हे दृश्य आपण पाहतोय। नदी पात्रात सध्या पाणीच नाहीये। धरणाचं हे आज सकाळचं दृश्य आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, अगदी कालपासून दुथडी वाहणारी नदी आता ही पूर्णपणे सुकल्याचं चित्र, याचा पाकिस्तानवर नेमका कसा परिणाम होणार आहे? आणखी 4 दिवसानंतर दिसेल। तर आता जे आपल्याकडे वेगळ्या सोर्सेसकडून माहिती येते आहे त्याप्रमाणे पाकिस्तान मधल्या महत्वाच्या शहरातली पाण्याची पातळी म्हणजे 24 शहरांमध्ये जवळपास 3 कोटी पाकिस्तानी नागरिक हे ह्या पाण्यावरती अवलंबून आहेत आणि ह्याचा परिणाम हा 4 दिवसानंतर दिसायला लागेल असं म्हणतात। म्हणजे पाकिस्तान मधल्या सियालकोट मध्ये चिनाब नदीची पाणी पातळी ही 15 फूट राहिलेली आहे। ती रविवारपेक्षा 7 फुटांनी घसरली आणि पंजाबच्या महत्वाच्या 24 शहरांमध्ये जवळपास 3 कोटी नागरिकांच्या तोंडाचं पाणी पळवणारी ही गोष्ट आहे। अर्थात ही लगोलग घडेल का ह्याबद्दल, कारण अजूनही डिप्लोमॅटिक पातळीवरती बऱ्याच चर्चा सुरू आहेत। पाकिस्तानची जलसिंचनाची सगळी व्यवस्था ह्याच पाण्यावरती आहे। जवळपास 80% लोकसंख्या पाकिस्तान शहरातली या चिनाब नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहे। त्यांच्या अर्थव्यवस्थेमधला 25% वाटा हा ह्या पाण्यावरचा आहे आणि आता भारत सरकारनं सिंधू करार रोखल्यामुळं सिंधू, झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास नदीच्या पाण्याची पाककडे विभागणी होते, तीच आता भारतानं रोखलेली असल्यामुळं ही पाण्याची पातळी हळूहळू घसरायला सुरुवात झाली आहे। काही व्हिडिओ कालही आपल्याकडे आलेले होते आणि तिथे आपण सांगत होतो की पाण्याची पातळी पुढे वाढू शकते, तुम्ही याबद्दलचं लक्ष द्या। परंतु आता ज्या पद्धतीनं पाणी आपण रोखून धरलंय त्यामुळे पाकिस्तानमध्ये 4 दिवसानंतर याचे परिणाम जाणवायला लागतील आणि काल UN काउन्सिलच्या मीटिंगमध्ये पाकिस्ताननं हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला की ही जी सिंधू पाणी वाटप करार आहे ते भारत सरकारने स्वतःच्या पातळीवरती रोखलाय, तर तो आमच्यावरती अन्याय आहे। त्यांचे 1-2 मंत्री मागे म्हणालेत की आम्ही याला प्रोवोकेशन किंवा ह्याला लष्करी पद्धतीची कारवाई मानू आणि भारताच्या विरोधामध्ये आम्ही लष्करी प्रत्युत्तर देऊ। तर याचा अर्थ असा की हे पाणी रोखून धरणं हे पाकिस्तानची किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण कोंडी करतो आहोत त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून ह्या पाण्याची पातळी जशी जशी आपण रोखून धरू तसं तसं पाकिस्तानकडनं प्रतिक्रिया येण्याची शक्यता दिसते। निश्चितच राहुल, आणि त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं असेल हे मात्र निश्चित। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भारतानं चिनाब नदीचं पाणी हे कालपासून अडवलंय आणि त्यामुळे हे पाणी पात्रात कोरडं पडलं।